मला एक सांगा, आजचं पर्व महाराज शिवजयंतीचं पर्व आहे महाराज. मला सांगा, खरं धर्माचं रक्षण कोणी केलं हो? बोला ना. शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी. खरं धर्माचं पालन त्यांनी केलं ना महाराज. हो, आज तुमच्या मंदिरावरती कळस आहे, कोणामुळं? महाराजांमुळं. हो, तुळस आहे, कोणामुळं? महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, आपला धर्म टिकला असता नाही. आज शिवजयंतीचा कार्यक्रम झाला असता, आजचा महाराज आला असता. शिवजयंतीच नाही तर महाराज कुठं महाराज. पण शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला महाराज. आणि त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेबांचे चांगले संस्कार शिवाजी महाराजांवर झाले नसते तर स्वराज्याची निर्मिती झाली नसते, अजिबात झाली नसते महाराज. हो, म्हणून त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. हा, एक साथ टाळ्या 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 टाळ्या. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार अरे अंधार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. अरे जय भवानी, जय शिवाजी. सरपंच साहेब होते, विचारा किती खाल्लो मी. उगा आपली अर्धी चपाती. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म, बोला ना, धर्म टिकला महाराज. हो, म्हणून आपण पण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे ना. घेतला पाहिजे का? घेतला पाहिजे महाराज. हो, शिवाजी महाराज कोण होते महाराज बघा. 16व्या वर्षी शपथ घेणारे, 16व्या वर्षी शपथ घेणारे आणि 51 वर्षाच्या कालावधीमध्ये 360 पेक्षा जास्त किल्ल्यांचे सम्राट होणारे जगातील एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हो, आपले राजे काही साधे नव्हते महाराज. हो, रयतेच्या मनावर, माणुसकीच्या धनावर आणि शेतकऱ्यांच्या रानावर निस्वार्थ प्रेम करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हो, सैनिकांना सुद्धा सक्त ताकीद होती, सक्त. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये. शेतकऱ्यावरती प्रेम करणारा राजा कोण?
छत्रपती शिवाजी महाराज. हो, साधे राजे नव्हते आपले महाराज. हो, म्हणून इथं तरुण पोरं बसलेत, आज तरुण पिढी उपस्थित आहे महाराज. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, साठी वार झेलले आपल्या निधड्याच्या छातीवर, आपल्या निधड्याच्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे भारताच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. धर्म मानी तो जगाला माणुसकीवर, सगळ्या हसीच्या शुभकाच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. वा महाराज वा. हो. राजांबद्दल किती वर्णन केलं तरी कमी महाराज, कितीतरी, पण किती सुंदर गायलं महाराज. हो. मनामनात राजांचं नाव आहे महाराज. तरुण पिढी इथं उपस्थित आहे महाराज, सगळे बसलेले आहेत मित्रमंडळ महाराज. एवढा छान असा शिवजयंती सोहळा साजरा केला आहे महाराज. तुम्हाला एक सांगतो ऐका बघा, संतांच्या विचाराने मिळेल तुम्हाला शांती. तरुण मित्रमंडळ नीट ऐका, संतांच्या विचाराने मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडून आणेल क्रांती. निर्व्यसनी तरुण मुलं हीच भारताची खरी संपत्ती आणि हीच आदर्श तरुण पुढे टिकवतील शिवरायांची संस्कृती. आणि हीच आदर्श तरुण मुले महाराज. एवढं सुंदर असा शिवजयंतीचा सोहळा साजरा केला महाराज, आणि या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार आहोत. हे खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे महाराज. बघा शिवराय कसे होते महाराज. प्रभू रामाचं चरित्र आणि कृष्णाचं चातुर्य ज्यांच्यामध्ये एकरूप झाले ते म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. प्रभू श्री रामासारखे मर्यादा पुरुषोत्तम आणि भगवान श्रीकृष्णासारखे चतुर कोण? छत्रपती शिवाजी महाराज. महाराज हो, शिवाजी महाराजांचं किती वर्णन करा कमी महाराज. म्हणून बघा सगळ्यांना असं वाटतं की राम राज्यानंतर कुठलं राज्य यावं असं वाटत असेल तर ते म्हणजे शिवशाही. कुठलं राज्य? शिवशाही महाराज. शिवशाही या शब्दाची व्याख्या काय बघा, शिवशाही या शब्दाची. हो, छत्रपतींनी या काळ्या मातीला मानलं होतं आई. डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री त्यांना वाटत होती ताई. जाती धर्मात कधी भेदभाव केला नाही, अशी होती छत्रपतींची शिवशाही. हो, अशी होती छत्रपतींची शिवशाही. आणि असं राज्य आता पाहायला भेटत नाही. असं राज्य आता पाहायला भेटत नाही महाराज. हो, गरीबातला गरीब माणूस सुद्धा सहज छत्रपतींना भेटत होता, सहज. त्या काळात शिवाजी महाराजांना भीती वाटत नव्हती त्यांना. तेव्हाचं राज्य वेगळं होतं महाराज, आताचं राज्य वेगळं महाराज. तसं राज्य येणं म्हणजे सोपं नाही महाराज. ते छत्रपतींच्या काळातच होऊ शकतं महाराज. एवढं सोपं आहे का महाराज? ते अजिबात नाही महाराज. म्हणून छत्रपतींचा आदर्श घ्या. शिवजयंती जरूर करा, पण नुसती जयंती साजरी करू नका, त्यांच्या विचारांची सुद्धा जयंती साजरी करा. हो, नुसतं जयंती करून काय फायदा नाही महाराज. हो, तरुण मुलांना सुद्धा सांगतो, त्यांचे आदर्श घ्या, त्यांचे जे तत्व आहे. शिवजयंती या शब्दाचा अर्थ काय? शिव म्हणजे तत्व आणि जयंती म्हणजे त्या तत्वांचा उत्सव.
हो, ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी जे तत्व सांगितले त्या तत्वावरती आपण अभ्यास करू, आचरण करू, त्यावेळेला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना आनंद होईल. महाराज विठाल विठाल. हो, हा आदर्श शिवाजी महाराजांकडून आपण घेतला पाहिजे महाराज. नाही तर जयंती भरपूर चालतात महाराज. बघा, मी 2021 शिवजयंतीसाठी हिंगोलीला गेलतो. रोहिदास महाराज हिंगोली वसमत आणि रस्त्याने जाताना आता शिवजयंती म्हटल्यावर रॅली गर्दी रस्त्याने दिसणारच, त्यात काय वाद नाही महाराज. आणि मध्ये थांबलो, गर्दी भरपूर रस्त्यात, DJ वगैरे लागला होता महाराज. शिवजयंती जोरात चालू होती, रॅली. शिवाजी महाराजांचा मोठा फोटो होता, पुतळे होते आणि DJ होता. आणि DJला गाणं लागलं, शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव. कोण आला? कोण आला? हा, आला बाबूराव. आता नाही, डीजे इथलं नाही सांगत, डीजे ते सांगतोय बरं का मी. बरं का सांगतो ते पण कळलं तुम्हाला पुढं. गाडी थांबली होती, ते गाणं लागलं, आला बाबूराव. मी एकटक शिवाजी महाराजांकडे पाहिलं. मी म्हणलं, शिवाजी महाराज सुद्धा मनातल्या मनात विचार करत असतील की आपल्या काळात येसाजी होते, तानाजी होते, शिवाकाशीद होते, बाजी प्रभू होते. हा बाबूराव नावाचा मावळा कोण होता? कारण जयंती तर माझी आहे, पण उत्सव बाबूरावचा चालू आहे. लय अवघड. परत थोडा काळ गेला, आता गर्दीच, आम्ही थांबलो होतो त्या गर्दीतच. थोडा काळ केला आणि परत गाणं चेंज झालं, शांताबाई चक्रा न करा, चक्रा न करा, शांताबाई. मी परत शिवाजी महाराजांकडे पाहिलं. मी म्हणलं, शिवाजी महाराज मनातल्या मनात विचार करत असतील, आपल्या काळात हिरकणी होती, सावित्रीबाई होती, ही शांताबाई कोण होती बाबा? कारण जयंती माझी उत्सव शांताबाईचा चालू आहे महाराज. असं करू नका. शिवाजी महाराजांनी जे तत्व सांगितले त्या तत्वाचं पालन करा महाराज. हो, हिंदू धर्माचं रक्षण करा, पण अशा पद्धतीनं करू नका महाराज. थोडंफार आचरण आपण दाखवलं पाहिजे व्यवस्थित. हो, नाहीतर शिवजयंती आलं की तरुण पोरं गोळा होतात महाराज. 19 फेब्रुवारी आली की व्हॉट्सअपला DP चेंज, फोटो चेंज, मग ते भगवे कपडे घालायचे, दाढी वाढवायची, कानात बाळी घालायची, मग बुलेटवर निघायचं. टेम्पररी बदल. 20 तारीख आली की परत आहे तसंच, पहिले पाडे 55 महाराज. एक दिवसासाठी शिवाजी महाराजांसारखं राहू नका. टेम्पररी बदल करून काय फायदा आहे महाराज? फायदा नाही ना महाराज. टेम्पररी बदल करून काय फायदा नाही. शिवाजी महाराजांनी जे तत्व सांगितले, जे विचार आले ते डोक्यात घ्या. आपण शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन फिरतो, पण त्यांचे विचार कधी डोक्यात घेतले का याचा पण अभ्यास करा. हो, शिवाजी महाराजांसारखं दिसणं सोपं आहे, पण त्यांच्यासारखं राहणं आणि त्यांच्यासारखं आचरण करणं हे फार अवघड आहे महाराज. या गोष्टीचा आपण थोडाफार अभ्यास केला पाहिजे महाराज. बघा तुम्ही, राजांचा आदर्श, राजांबद्दल एक वाक्य बोललं जातं, चारित्र्य संपन्न माणूस कोण? शिवाजी महाराज. अनेक राजे झाले, अनेक राजेंच्या दरबारात बाया नाचल्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधीच बाया नाचल्या नाही. कारण शिवाजी महाराज हे बाया वाचवणारे होते, बाया नाचवणारे नव्हते. बाया नाचवणारे नव्हते, बाया वाचवणारे होते. स्त्रीबद्दल आदर कसा असावा छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं महाराज. शिवाजी महाराजांचे जे मावळे होते ते पण काही कमी नव्हते महाराज. निष्ठा कशी असावी त्या मावळ्यांकडून शिकावं महाराज. निष्ठा कशाला म्हणतात ऐका. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. शिवाजी महाराज त्या मावळ्याला भेटायला गेले. मावळा डसा रडू लागला. मावळा डसा रडू लागला. शिवाजी महाराज म्हणले, रडू नको, लवकर बरा होशील. मावळा म्हणाला, राजे हात मोडला म्हणून रडत नाही, हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकत नाही म्हणून रडतोय. याला म्हणतात निष्ठा. आपली काय निष्ठा? आपली निष्ठी. आपली काय निष्ठा? आपली नाही निष्ठा. आपली निष्ठी महाराज. बघा, प्रमाणे निष्ठावंत भाव
भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. म्हणून निष्ठा पाहिजे महाराज. कशी पाहिजे? निष्ठा. आपली निष्ठा नाही महाराज. निष्ठा कशी असावी बघा. हो, निष्ठा. बाजी प्रभू म्हणाले, राजाई, जोपर्यंत मी या घोडखिंडीत आहे एक सुद्धा दुश्मन पुढे येणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा, निश्चिंत राहा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, बाजी, पुढे दुश्मन 2000 आहे, आपण फक्त 600च आहोत. कसं होणार आहे? मी थांबतो. बाजी प्रभू म्हणाले, राजे, या महाराष्ट्राच्या मातीला बाजी प्रभूची गरज नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे, तुम्ही विशालगडाकडे प्रस्थान करा. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत मी लढत राहणार. राजे, तुम्ही काळजी करू नका. वाऱ्याच्या वेगानं छत्रपती शिवाजी महाराज निघाले विशालगडाकडे. महाराज, हो, रात्रीचा 12चा प्रसंग, धो धो पाऊस, विजेंचा कडकडाट, तलवारीला तलवारी, ढालीला ढाली भिडलेल्या आहेत. तुफान असं युद्ध सुरू झालं. महाराज, रात्री 2:30 वाजता यम घोडकिंडीत आला. यम घोडकिंडीत आला. पण बाजी प्रभू म्हणाले, अजूनपर्यंत माझे राजे विशालगडावर पोचले नाही. तोफेचा आवाज माझ्या कानावर आलेला नाही. जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानावर येत नाही, तूच काय, तुझा बाप जरी आला तरी तुझ्या सोबत मी येणार नाही. 5 वाजता तोफेचा आवाज कानावरती आला आणि बाजी प्रभूने आपला देह ईश्वर स्वरूपात विलीन केला. एक गोष्ट लक्षात घ्या, 2.5 तास यमाला रोखून ठेवण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मावळ्यामध्ये आहे. महाराज, विसरू नका. 2.5 तास यमाला रोखून ठेवलं वेटिंग वरती. 2.5 तास. याला मावळा म्हणतात आणि याला मावळ्याची निष्ठा म्हणतात. महाराज, बघा किती सुंदर प्रमाणे. हो, पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. हातामध्ये घेऊनी ढाल आणि तलवार. 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 हे शिवबा बोले बाजी प्रभूला, बाजी प्रभू बोले शिवबाला. बोले बाजी प्रभूला, बाजी प्रभू बोले शिवबाला. शिवबा बोले बाजी प्रभूला, बाजी प्रभू बोले शिवबाला. शिवबा बोले बाजी प्रभूला, बाजी प्रभू बोले शिवबाला. स्वराज्यासाठी प्राण अर्पुने तुम्ही जावे वो विशालगडाला. सरस्वती प्राण अर्पुनी तुम्ही जावे विशालगडाला. मातीसाठी प्राण वेचले, मातीसाठी प्राण वेचले, मानले नाही कधी हार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. हातामध्ये घेऊनी ढाल आणि तलवार. हातामध्ये घेऊनी ढाल आणि तलवार. हो, बाजी प्रभूंचा इतिहास महाराज. अशी असावी निष्ठा, अशी असावी निष्ठा, अशी असावी प्रेम. महाराज, प्रेम पाहिजे महाराज. आपलं काय प्रेम, आपलं 1 दिवसासाठी प्रेम येतं. शिवजयंती आली की स्टेटसला फोटो ठेवणार महाराज 1 दिवसासाठी. मी तर म्हणतो तुमचा स्वतःचा स्टेटस असं बनवा की लोकांनी तुमचा फोटो स्टेटसला ठेवला पाहिजे. हो, 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक व्यक्ती होऊन गेला की 350 वर्ष झाले आजही लोक त्या व्यक्तीचा फोटो स्टेटसला ठेवतात. ते म्हणजे द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. महाराज, त्यांचा फोटो अजूनही लोक स्टेटसला ठेवतात. का? त्यांचं कर्तृत्व तसं होतं महाराज. असं काहीतरी कर्तृत्व आपण केलं पाहिजे. तरुण पोरांना सुद्धा तुका म्हणे का मरण्याची सरे. तुका म्हणे मरण्याची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे
का मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. हो, उत्तम कीर्ती लागते. बघा, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वाचणार, याच्यात काही शंका नाही. पण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य तारे असणार, असं मला वाटतं. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या भूमंडळा माझी कीर्ती. हो, तोपर्यंतच नाव मारा. जोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव असणार तोपर्यंत तुम्हाला चंद्र सूर्य तारे दिसणार. बघा, सूर्य दोन प्रकारचे असतात. एक उगवतीचा सूर्य आणि दुसरा मावळतीचा सूर्य. लोक नमस्कार कुठल्या सूर्याला करतात? उगवतीचा. का बरं? डोक्यावर आलेल्या सूर्याला का नमस्कार करत नाही? डोक्यावर आलेला भर दुपारी जो सूर्य असतो महाराज, तो फक्त ऊन द्यायचं काम करतो, ऊन, बाकी काही नाही. पण उगवतीचा जो सूर्य असतो तो एका अंधाऱ्या रात्रीला छेदून प्रकाशाची वाढ तुमच्या आमच्या सर्वांपर्यंत पोचवतो. आणि आपल्या जीवनातील अंधकार ज्यांनी दूर केला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नावाचे सूर्यानु महाराज. हो, आणि त्यांच्यामुळं आपल्या जीवनातला अंधकार गेला आणि आपण आज असं कीर्तनाला बसू शकतो. नाहीतर एवढं अवघड सोपं नव्हतं महाराज, लय अवघड होतं महाराज. हो, म्हणून छत्रपती शिवरायांची जयंती आहे. जयंतीला मला एवढंच सांगणे, नुसती जयंती करू नका, त्यांच्या विचारांची सुद्धा जयंती साजरी करा. आपल्या गावात आदर्श तरुण आहेत महाराज, आदर्श एकदम आदर्श तरुण महाराज. शिवजयंती निमित्ताने मला तरी वाटतं पहिल्यांदाच कीर्तन सोहळा आहे तुमच्या गावात, बरोबर आहे का नाही? पहिल्यांदाच. खरंच कौतुकाची गोष्ट आहे महाराज. सुरुवात केली, तरुणांनी सुरुवात केली, आता पुढं त्यांना साथ द्यायची जबाबदारी तुमची आहे महाराज. हो, सगळ्या गावकऱ्यांची साथ द्यायची जबाबदारी महाराज. हा कार्यक्रम असाच चालू राहिला पाहिजे दरवर्षी. मी असो किंवा रोहिदास महाराज असो किंवा समाधान महाराज असो किंवा इथं का कार्यक्रम नाही ना कार्यक्रमाला हो. आमच्यातलं कोणी असो किंवा नसो, पण कार्यक्रम हा चालूच राहिला पाहिजे महाराज. हे गावकऱ्यांनी जरा ध्यानात घ्या. सुरुवात केली, शेवट पण गोड झाला पाहिजे महाराज. हो, वा 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 वा, छान असा कार्यक्रम आहे महाराज. आजचा कार्यक्रम पाहिला तर वरती इंद्रचंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील. ते सुद्धा म्हणत असतील महाराज काय तो सुंदर कार्यक्रम, काय ते गाव, काय ते कीर्तन, काय ते वादक, काय गायक, एकदम ओके मध्ये सुंदर कार्यक्रम महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज. इथं आनंद घेतला पाहिजे. गायनाचे उडे आपुले छंदे, मनाच्या आनंदे आवडीने नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि तरुण पोरांनी पण आदर्श घ्या महाराज. पैसा कमवा, कर्म चांगले ठेवा, आई वडिलांची सेवा करा. का लग्न होणार नाही? तुमच्या आता होतं ते का लग्न तरुण पोरांचे? तुम्ही माझ्या काय पाहता? अहो, माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजांचं झालंय का नाही. लय अवघड आहे महाराज. मला सांगा बरं, बघा ज्यांचे लग्न होत नाही ना तरुण पोरांचं, बघा मला अनुभव आहे बरं का माझ्या मित्रांचा, म्हणून सांगतो. ज्यांचे लग्न होत नाही ते रोज घरात आल्यावर आपल्या रूममध्ये बसले की एकच गाणं ऐकतात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं, ये क्या हुआ कैसे हुआ. समाधान महाराज पुढं काय ते म्हणतात, क्यों हुआ शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी पछताए. महाराज लय अवघड आहे महाराज. बरं तरुण पोरं इथं बसलेले आहेत. तरुण पोरं ओ तरुण पोरं इकडे लक्ष द्या ना. मला सांगा बरं, ज्यांचं लग्न जमलं नाही त्यांना सांगतो बरं का, मला सांगा प्रभू रामचंद्रांना सुद्धा लग्न करण्यासाठी काय उचलावं लागलं? बोलत जा ना मोकळ्या मनानं. काय उचलावं लागलं? शिवधनुष्य उचलावं लागलं ना. बरं मला एक सांगा, प्रभू रामचंद्राकडं काय कमी होतं बुवा? कुठल्या गोष्टीची कमी? दिसायला, बॅकग्राऊंड ओके मध्ये होतं का ना सगळं, पण का
सीतेला मिळवण्यासाठी काय उचलावं लागलं? शिवधनुष्य उचलावं लागलं. मग आजकालच्या तरुण पोराने सुद्धा उचलं ना शिवधनुष्य. त्यांनी शिवधनुष्य उचललं म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवलं. मग आजकालच्या तरुण पोरांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवलं पाहिजे. वा, पैसे कमवा, आई वडिलांची सेवा करा, निर्व्यसनी राहा, मुलींची लाईन लागेल महाराज. हो, पण आपण ते करत नाही महाराज. आपलं आचरण बिघडतं महाराज. हो, आचरण बिघडतं. बघा, पैसा असावा जीवनामध्ये. पैसा नसल्यावर काळं कुत्रं विचारत नाही महाराज. हातात जॉब नसल्यावर घरचे पण फुकट चालत नाही. माणूस जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व, मेल्यावरती 13 दिवसापेक्षा कोणी रडत नाही. मग हाय तोवर चांगलं जगा, चांगल्या मार्गाने पैसा कमवा, निर्व्यसनी राहा. ही शिवजयंतीची तुम्हाला शुभेच्छा महाराज. हो, चांगलं जगा महाराज. हो, धर्मावर चढली होती बुरशी, धर्मावर चढली होती बुरशी, राजांनी केले त्याच्यावर सरशी. राजांचे विचार होते दूरदर्शी, म्हणून शिवजयंती साजरी होते दरवर्षी. आणि म्हणून हा शिवजयंतीचा हा खरा उत्सव आहे. या उत्सव निमित्ताने हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे महाराज. आणि या निमित्ताने एकच ध्यानात ठेवा, धर्माचं पालन केलं पाहिजे महाराज. धर्म शब्द ज्या व्यक्तीशी तुम्ही जोडणार त्या व्यक्तीचा धर्म वेगळा होतो. धर्म शब्द तुम्ही पत्नीशी जोडा, पत्नीचे धर्म वेगळे. धर्म शब्द हा पतीशी जोडा, पतीचे धर्म वेगळे. धर्म गुरुशी जोडा, गुरुचे धर्म वेगळे. शिष्याचे धर्म वेगळे, शिक्षकाचे धर्म वेगळे, विद्यार्थीचे धर्म वेगळे. प्रत्येकाने आपापलं धर्माचं पालन केलं पाहिजे. हीच गोष्ट अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, याची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम, पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, याची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन केलं पाहिजे महाराज. करणे पाखंड खंडन आणि हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाम. बीज वाढवावे नाम महाराज. बघा, धर्माचं पालन केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. भगवंतांनी 24 तास दिले. किती? 24 तास. त्यातले 24 मिनिटं तरी देवाला दिले पाहिजे. पण त्यावेळेला म्हणता येईल मागे पुढे उभा राहे संभाळीत, देव आपल्या पाठीशी म्हणता येईल. 24 मिनिटं तरी द्या ना महाराज. आणि आपली जी भक्ती चालते ना, तुम्हाला खोटं नाही सांगत, निवड आंधळी भक्ती. त्या भक्तीला काय अर्थच नाही. भक्ती कशी पाहिजे महाराज? देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. हे जी थोर भक्ती आवडते देव, हे जी थोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते देवा, हे जिथोर भक्ती आवडते देवा, भक्ती आवडते, हे जी थोर भक्ती आवडते, हे जी थोर भक्ती आवडते, हे जिथोर भक्ती आवडते, हे जिथोर भक्ती आवडते, हे जिथोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंद तैसेचे रहावे, ठेविले आनंद तैसेचे रहावे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संसारात ठेविले आनंद तैसेचे रहावे, ठेविले आनंद तैसेचे रहावे, तैसेचे रहावे. देवाला भक्ती कोणती आवडते? संकल्पावी माया संसाराची. कोणत्या संतांनी संसार सोडून द्या आणि असंच फिरा सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडंफार देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. आणि याचं पुढचं प्रमाण काय? ठेविले आनंदे तैसेचे रहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आणि आज माणसाला काय नाही. समाधान नाव सांगतो आपल्याकडे आहे बरं, नाही ते समाधान येते. त्या नावासारखेच समाधान येते. हा, मग ते बरोबर.
पण काय माणसाकडं आज काही समाधान नाही, काय समाधान आहे? इथं बसलेल्या पैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. तुमचं शेजार सगळ्यांना माहिती आहे कोण. कोण आहे बाबा? कोणीच नाही. एकाचा सुद्धा हात वर नाही. माणूस समाधान नाही. माणसाचं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत अजिबात पाहू शकत नाही महाराज, अजिबात नाही. दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी दिसली, नवीन. आमच्या महाराजांनी आता घेतली ना गाडी, कुठली घेतली? हाय रायडर ना, टोयोटा हाय. नाही नाही सांगतो ना, कळलं पाहिजे ना लोक. घेऊन पाहिली आता बैल का यांच्यावरच सर तालुक्यावर, म्हणजे आपण मोकळी. बरोबर आहे. दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी पाहिली, याच्या छातीत चमक आली. कोणाच्या? बघणाऱ्याच्या. तुम्ही बघता काय माहिती? मेलं ते मेलं. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे घेणं ना देणं मेलं ना. कारण माणसाचं मन काय नाही, समाधानी नाही. समाधानी असायला पाहिजे हो माणसाचं मन. आपण समाधानी नाही, हसत नाही आपण. दुसऱ्याने एखादी गोष्ट चांगली घेतली, स्वकर्तृत्वाने घेतली, स्वकष्टाने घेतली, तर आपण हसत पण नाही मग. मग जो हसत नाही ना त्याला अटॅक येतो. न्यूज वगैरे वाचता का नाही, पेपर बिपर? 24 ते 30 वयात अटॅक, 25 वयात अटॅक, 20 वयात. अहो हे काय अटॅक येण्याचं वय आहे का? अटॅक येण्याचं कारण सांगतो तुम्हाला. पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन आणि व्यसन, याच्यामुळे माणसाला अटॅक येतो महाराज. आपले पूर्वज बघा, आजोबा पंजोबा, त्यांच्याकडं 2 बैल, 1 गाडी, बैलगाडी, शेती, याच्यावर ते समाधानी असायचे. पैशांची जास्त हाव नव्हती महाराज. त्यांच्या काळात दवाखाने जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? माणूस कसे होते? समाधानी होते ना. आज समाधान नाही राहिलं महाराज, अजिबात राहिलं नाही महाराज. हसत सुद्धा नाही लोक महाराज. म्हणून समाधानी राहा. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. समाधानी राहा. देवाला आवडते अशी भक्ती करा महाराज. बीज वाढवावे नाम. हा, आपली भक्ती म्हणजे निवळ आंधळी भक्ती. महिला मंडळ, तुम्हाला कढीपत्ता माहिती आहे? कढीपत्ता, अहो कढीपत्ता माहिती आहे का? आता पुढचे 2 मिनटं माझ्याकडे आवाज आला पाहिजे तुमचा, बरं का? मी विचारलो 2च मिनटं, जास्त नाही तुम्हाला त्रास देत. किती मिनटं? 2 मिनटं आवाज माझ्याकडे येऊ द्या. झाडावर असा हिरवागार असतो काय? कढीपत्ता. काय? महिला मंडळ आवाज येऊ द्या. काय? तुमचं नाही, मागच्यांचं पण. काय? तुमच्या त्या कढीपत्ता माहितीच नाही कोणाला. एका बाईने कढीपत्ता तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलो, कोण? कढीपत्ता. कढीपत्ता घेऊन बस. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो बो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा कढीपत्ता घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला अनुभव वाटतो. कढीपत्त्याला वाटलं बरे बाबा, झाडा लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबडलं आणि दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? कढीपत्ता. वरून मिरची, ते आउटच झालं. उखळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? कढीपत्ता. जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, कढीपत्ता बाजूला टाकलं. काय? कढीपत्ता. कढीपत्ता. मग महिला मंडळ, आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस.
अशी भक्ती कामाची नाही ना महाराज. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवाला विसरू नका. खरी भक्ती करा महाराज. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे महाराज जीवनामध्ये. येऊन सगळ्यांनी एकदा हाताने टाळी वाजवून मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमा टाळ्या टाळ्या टाळ्या. हा टाळ्या टाळ्या. Kumar
किती 50 बार आहे का 100 आहे? हा 24 होईन होईन लवकर होईन. वा वा आजचा कार्यक्रम जर पाहिला महाराज वन्स मोर आजचा कार्यक्रम जर पाहिला तर असं वाटतच नाही माणिक काममध्ये चालू आहे. असं वाटतं पंढरपूरच्या वाळवंटात हा कार्यक्रम चालू आहे महाराज. एवढा सुंदर कार्यक्रम नियोजित केला आहे महाराज. वा 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 खरंच एकविरा हरिपाठ मित्रमंडळ आहे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे महाराज. अगदी सुंदर असं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलं त्यांनी. त्यांचं एकदम मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो महाराज. हां आणि आयुष्य एकदाच आहे महाराज. एकच आयुष्य भेटतंय नशिबाने. त्याच्यात जर असा सोहळा पाहायला भेटत असेल तर म्हणता येईल जन्म आलो त्याचे आजी फळं झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. म्हणून 350 वर्ष झाले 395 इयर्स शिवाजी महाराजांचे आज जयंती उत्सव आहे महाराज. एवढे वर्ष झाले शिवाजी महाराजांनी आपल्याला जे आदर्श दिले ते आदर्श आपण ध्यानात ठेवले पाहिजे. संतांनी आपल्याला सांगून ठेवलं 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी पण आपण ऐकत आणि जवळजवळ चांगलं सांगून लोक ऐकतीच नाही म्हणून ऐकलं पाहिजे महाराज. आणि जर आपण नाही ऐकलं तर संत वर्णन करतात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. आवाज सगळ्यांचे ओके करा. ओके आवाज सगळ्यांचे. शेवटचे 10-15 मिनिटं राहिले आवाज ओके करा. इकडचं धूम धूम पिवळी वायर पिवळी निळी पण करा आणि काळं जमलं तर करा नाही तर राहू द्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. सरत्या शेवटी काळ बांधून नेईन. सरत्या
एक साथ टाळ्या, एक साथ आवाज आला पाहिजे, आवाज. दादाचं दादवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी बोला, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. दादाचं दादवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, दादाचं दादवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, दादाचं दादवण घ्या ग कोणी. तुम्ही थांबले हो कसं व्हायचं, टाळ्यांचा आवाज जोरात पाहिजे, जोरात. वा, इकडं काय झालं, कुंकू 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 घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी बोला बोला. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. या शेजारणीला टाळ्या टाळ्या, या शेजारणीला बरं नाही केलं बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. बोला. पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. शेजारणीला टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, टाळ्या. या शेजारणीला बरं नाही केलं बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. सोमवागा प्रेम नगरा वारे, समज होणे भजने लागा देव करा कैवारी. माझ्या हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची बोला बोला. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मागा सोमवागा प्रेम नगरा वारी, समज होणे भजने लागा देव करा कैवारी. माझ्या माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. टाळ्या टाळ्या. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. विचार करून न्याय देणार, माय बहिणीची जग राखणार, माय बहिणीची जग राखणार, माय बहिणीची दसरा. असा सरदार शिवाजी राजा जिराजी, असा सरदार शिवाजी राजा जिराजी, असा एक साथ हात वर, हात वर, हात 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 हात.
संतांचं ऐका महाराज, जन्म सारखा सारखा नाही, एकदाच आहे. बाबासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, काय आनंद घेतला बाबाने. वा वा, क्या बात आहे महाराज, खूप सुंदर महाराज. बघा, शेवटचा मनुष्य जन्म आहे, खरा जो आनंद आहे तो इथंच आहे, दुसरीकडे नाही. इथं नाचलं पाहिजे, इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर, इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. आपण कुठं आनंद घेतोय तुमचं तुम्हालाच माहिती आहे, आता मी सांगायची गरज नाही. इथं आनंद घेतला पाहिजे इथं, कारण जन्म सारखा सारखा नाही, एक दिवस आपण जाणारच आहे महाराज. हो, सगळे गेले, आपणही जाणारच आहे महाराज. किती सुंदर वर्णन आहे बघा. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पागे बया, देखत 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 नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू, देखत देखत अरे अरे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी मध्ये मोठे, उठा उठा जागा पाठी मध्ये मोठे. एक दिवस सगळे जाणारे, आपणही जाणारे म्हणून हाय. त्याच्या सोडून लगेच होत का पोटात कानात करेन. चौथ भयाले मोठ. वा 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 वा, एक तर गायकांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. सोपी गोष्ट नाही. मला सांगा, गायन करणं सोपं आहे का? हो, सोपं आहे का? सोपं नाही महाराज. हो, त्याचं मला कष्ट तेवढेत महाराज. हे मृदुंग वाजवणं सोपं आहे का? हो, सोपं आहे. कीर्तन करणं सोपं आहे, ते माया पुढं नाहीच म्हणणार. हो, आता एक एवढे सुंदर गायक वादक सगळे महाराज मंडळी इथे, यांच्याकडं बघून तुम्हाला वाटत असेल ना, महाराज लोकांची लई मजा आहे, वाटते का नाही? मनातल्या मनात येत असेल बा, महाराज लोकांची लई मजा आहे, वाटतं का नाही? तुम्हाला रॉकेट माहिती का? रॉकेट शेवटचे 5 मिनिटं जास्त का नाही. रॉकेट माहिती का? रॉकेट 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 कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय हो, पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतोय तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित. तसं आमच्याकडे जर पाहिलं, हे आता रोहिदास महाराज आहे, समाधान महाराज आहे, भास्कर महाराज आहे, 2 एवढे सुंदर, किरण महाराज आहे, त्यांचं श्रीराम महाराज आहे. आता एवढे महाराज लोक इथे यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणारच महाराजांची लय मजा आहे, पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला माहित. लोक महाराजांची गाडी बघणार नवीन, पण त्याचे हप्ते तुम्हाला माहित का? त्यांना माहित. अवघड आहे महाराज, सोपं नाही महाराज. एक जण तो नुसताच कणायचा माझ्या, नुसताच कणायचा. महाराज तुमची लय मजा, महाराज तुमची लय मजा, महाराज तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. म्हणलं कोणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर, जास्त कोणू नको. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देते, इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत महाराज, असं फिरवलं 8 दिवस, ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळी इकडं संध्याकाळी तिकडं, असं वैतागलं महाराज 8 दिवस. 9व्या दिवशी त्याने माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश,
तेव्हा कळे महाराज, सोपं नाही महाराज. पण खरंच कौतुक करावं एकविरा मित्रमंडळांचं महाराज, हरिपाठ मित्रमंडळ की ज्यांनी एवढा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला महाराज. त्यांच्यासाठी एकदा परत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. हो, वा वा वा, काय बात आहे महाराज. आज या शिवजयंतीच्या निमित्ताने देवाला एकच मागायचं, हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच आज देवाकडे मागायचं मला. सुंदर वातावरण, सुंदर नियोजन. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल कोणी लिहिले कोरे वेळे वाकोरे करा क्षमा अपराध महाराज करा क्षमा अपराध महाराज ज्ञानेश्वराला पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही